नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुमित. आज माझी कपाशी शेतकरी मित्रांनो 50 दिवसाची झाली आहे. पाती लागल्या सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लागवडीपासून आजपर्यंत मी कोणतेही रासायनिक खत दिले नाही. आता निंदण पूर्ण झाल्यानंतर एकरी 50 किलो 10-26 देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला? NTF पद्धतीमध्ये गव्हाची बिवड काय काम करते आणि पुढे कपाशीची काय काळजी घेणार, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, ही माझी 5 एकराची कपाशी आहे. NTF पद्धतीने यावर्षी लागवड केली. कुठलीच मशागत नाही. गहू निघाला रब्बी हंगामातला, तर निघाल्याबरोबर आपण उन्हाळी मशागत केली नाही. आणि खरीप हंगामामध्ये 2026 मध्ये आपण टोकन यंत्राद्वारे आपली कपाशी लागवड केली. आणि हे छावा कपाशी आहे. गव्हाचे बिवड शेतात आहे. गव्हाची बिवड झालेली आहे. पूर्ण गहू सडलेला आहे. आणि जे काही गव्हाच्या मुया आहे ते जमिनीत अजूनही त्याचे खत तयार होत आहे. म्हणजे गव्हाची बिवड तयार झालेली आहे. आणि हे जे कपाशी आहे शेतकरी मित्रांनो, माझी छावा कपाशीला 50 दिवस पूर्ण झालेले आहे. पाती लागल्या आहेत शेतकरी मित्रांनो. बघा, पाती पण आहे आणि वाढ साधारण 2.5 फुटाच्या वर आहे. बघा, काही कपाशी माझ्या शेतामध्ये लहान आहे अजूनही. एक कीटकनाशकाची फवारणी झाली आहे आपली. मोनोशील फवारणी केलेली आहे. 5 दिवस झालेले आहे. तर सध्या माझ्या शेतात निंदण सुरू आहे शेतकरी मित्रांनो. ओढीच्या मधल्या भागात आपण पुन्हा एकदा राऊंडअप तणनाशकाची फवारणी पण चालू आहे. तर राऊंडअप तणनाशक फवारताना विशेष काळजी घेत आहे शेतकरी मित्रांनो, कारण की राऊंडअप तणनाशक कुठेही पाती, फुलावर, पानावर उडालं नाही पाहिजे, याची विशेष काळजी. तुम्हीही शेतामध्ये तणनाशक फवारताना आपल्या पिकावर तणनाशक उडाले नाही पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. असं आहे तो शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले होते की आपण 10 म्हणजे खत, कोणतंच रासायनिक खत आपल्या कपाशीला मी देणार नाही आहे. परंतु बरेचसे शेतकरी मित्र मला सांगत होते की तुम्ही एक खत, एक डोस तरी द्या खताचा. तोच मी विचार केला की आपण गव्हाची बिवड तयार केलेली आहे, ते कितपर्यंत टिकतील, कारण की आता आपल्या कपाशीची भूक वाढलेली आहे. पात्या फुलं लागलेल्या आहेत. आपण डवरणी नाही केली, वखरणी नाही केली, कुठलीच मशागत पण नाही केली. आणि कपाशी वाढत आहे. समोर जर त्याला अन्न पुरवठा मिळालं नाही तर पातीगड होणार. तर हा विचार मी पण केलेला आहे. आणि बरेचसे शेतकरी मित्र मला पण सांगत आहे की तुम्ही एक डोस द्या. तर आपण लागवडीपासून खत दिले नाही, म्हणून आता एकदम भरपूर पण खत देण्याचा माझा उद्देश नाही. निंदण पूर्ण झाल्यावर मी 10-26 एकरी 50 किलो देणार आहे. माझ्याकडे 5 एकर क्षेत्र असल्यामुळे एकूण 250 किलो खत लागेल मला. तर हे छावा कपाशी आहे. आता बघा, कुठे कुठे लहान आहे, कुठे कुठे कपाशी अजूनही लहान आहे. 50 दिवसाचा कालावधी उलटूनही आता जे कपाशी लहान आहे त्याला 40-42 दिवस झालेले आहे. कारण की आपण लागवडी, जे काही कपाशी मोठी आहे ते पहिल्याच याच्यात निघालेली आहे. आणि जे नंतर जे निघालेली आहे ते 8 दिवसांनी आपण टोकन यंत्राद्वारे किंवा महिलांच्या सहाय्याने पुन्हा डोबणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे चूकफुली म्हणतो आपण त्याला. आता कपाशीला, छावा कपाशीला पाती आहे बघा. त्यामुळे माझे पुढे लक्ष पाती टिकवणे, पाणी साचू न देणे, शेतामध्ये पाणी साचू न देणे आणि किडीचे निरीक्षण करणे, संतुलित पोषण देणे यावर राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या या छावा कपाशीला. बघा, तर असा निर्णय घेतला आहे मी शेतकरी मित्रांनो. पुन्हा एकदा मी सांगितलं तुम्हाला, मी खत देणारच नाही. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेताची जमीन
पाऊस आणि पिकाची अवस्था वेगळी असते. त्यामुळे माझा शेतात मी काय करतो ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या शेतात अवस्था पाहून निर्णय घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये 10-26-26 दिल्यानंतर कपाशीचा रिझल्ट तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो. मी बघा पाती पण लागलेली आहे. तर आपली यावर्षी मशागत नाही केली, NTF पद्धतीची लागवड आहे आपली. आणि NTF मध्ये गव्हाची बिवड आहे, पण त्यातून पिकाला आवश्यक NPK पूर्ण प्रमाणात लागेलच मिळेनच असे नाही शेतकरी मित्रांनो. जे काही आपण NPK पूर्ण प्रमाणात आपल्या पिकाला मिळेलच गव्हाची बिवड झाल्या कारणाने, तर असे नाही. पुढे फुलोरा आणि बोंड धारणा सुरू होणार नाही का. आता पाती लागली, आता फूल येणार आपल्या कपाशी पिकाला. म्हणून फक्त आपण प्रयोग सुरू केला आहे, म्हणून शेवटपर्यंत खत न देणे मला योग्य वाटत नाही. आता तर मी तो पण विचार केलेला आहे. प्रयोगाचा उद्देश काय होता शेतकरी मित्रांनो? पिकाचे नुकसान करणे नसून NTF पद्धतीमध्ये योग्य व्यवस्थापन शोधणे असायला पाहिजे, असा माझा आता निर्णय झालेला आहे. तर तुम्हाला हे माझी छावा कपाशी बघा, कुठे कुठे अजूनही कपाशी लहान आहे, तर तोच मी निर्णय घेतलेला आहे. आता खालची पानं लालसर का पडली? कारण की जिथे पाणी साचलेलं होतं, जिथे पाणी जमिनीने पाणी धरून ठेवलेलं होतं, तिथे कपाशी पिकाला ऑक्सिजन मिळालं नाही. कारण की पाणी साचल्याने जमिनीतील जे काही असंख्य छिद्र असतात बारीक, त्याच्यातून ऑक्सिजन पुरवठा होत नाही कपाशी पिकाला. तर त्या कारणाने आपली कपाशी कुठे लालसर पडलेली आहे बघा. आणि तुमच्याही शेतात जर असेल शेतकरी मित्रांनो, पाणी धरलेलं असेल, वायाने येत नसेल, तर तुम्हीही बघा तिथे तुमची कपाशी खालची पाने लालसर पिवळी पडतात शेतकरी मित्रांनो. तर ह्या आता मी माझं चेंज केलेलं आहे. आता ही बरेचसे शेतकरी सांगतात की खत द्या. एक डोस मी निंदन झाल्यानंतर माझ्या कपाशीला मी आता देणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण की समोर पात्या फुलं बोंड लागतील. जर योग्य खत नाही मिळालं माझ्या कपाशीला, तर कपाशी पूर्ण पाती फुल गळणार. जे काही पाती फुलं येणार, बोंड येणार, ते मजबूत होणार नाही. तर मी विचार केलेला आहे. निंदन चालू आहे इकडे बघा, इकडे निंदन चालू आहे, इकडे निंदन व्हायचं आहे. हे बघा, इकडे बरंचसं आपलं निंदन झालं. 5 एकराचा प्लॉट आहे. आपलं 2.5 चक्कर निंदन झालेलं आहे आणि जवळपास अर्ध शेत निंदन व्हायचं आहे. तर बघा, इकडे निंदन झालेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला मी ठरवले होते की NTF पद्धतीमध्ये शेवटपर्यंत कपाशीला खत न देता प्रयोग पाहायचा. पण माझ्या कपाशीला 50 दिवस झाले आहेत, पाती लागल्या आहेत. बघा, पाती मी दाखवली आहे तुम्हाला. हे बघा, पाती लागल्या आहेत. अनेक शेतकरी मित्रांनी मला सांगितले की सुमित, किमान 1 डोस खत दे. मीही माझ्या पिकाची अवस्था पाहिली. लागवडीपासून एकही रासायनिक खत दिलेले नाही. त्यामुळे आता माझा निर्णय बदलत आहे. निंदन पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या कपाशीला 10-26 देणार आहे. हा निर्णय लपून नाही, तर तुमच्या समोर घेत आहे. आता या डोस नंतर NTF पद्धतीतील कपाशीचा पुढचा परिणाम आपण प्रत्यक्ष पाहूया शेतकरी मित्रांनो, काय होईल बघा. पाणी निकोप आहे, कुठलीच थीप्स कीड नाही. बघा ना तुम्ही, माझी कपाशी कुठे कुठे लहान आहे. आता हे का लहान आहे? तणकट आणि केंडली म्हणजे लहान. कारण की तासामध्ये तणकट होतं शेतकरी मित्रांनो. तासामध्ये तणकट असल्याच्या कारणाने तणकट आणि पिकाची स्पर्धा चालायची. कोणाला
जमिनीतून अन्न पुरवठा कोण घेते लवकर, स्पर्धा व्हायची. त्यानुसार आपल्या कपाशीला विशेष प्रोटीन जमिनीतून मिळालं नाही. त्या कारणाने कपाशी माघारली आणि एकादमानं सतत 3-4 दिवस पाऊस, तोही फरक पडलेला आहे. म्हणून मी आता ठरवले की याला खत द्यायचे. मी खूप विचार केला काल आणि आता आपण विचार बदलवलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आपण. तर निंदण झाल्यानंतर आपली 10-26 खताची पहिला डोस आहे. 50 दिवसाचा कालावधी झालेला आहे. अजून 2 दिवस लागतील निंदायला. तर 55 दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं 10-26 खत आपल्या कपाशीला देण्यात येईल शेतकरी मित्रांनो, निंदण झाल्यानंतर. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.